आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। ट्विशा शर्मा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सीओ मोटोय। 25 मे रोजी सुनावणी होणारे पतीला 7 दिवसांची कोठडी असणारे ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्वतःहून दखल घेतली आहे। या प्रकरणातील तपास प्रक्रियेतील त्रुटींची गंभीर दखल न्यायालयाने घेतली। तर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती विमल एम पांचोली यांचं खंडपीठ 25 मे रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे। तरुणीच्या सासरच्या घरी झालेल्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणातील कथित संस्थात्मक पूर्वग्रह आणि तपास प्रक्रियेतील त्रुटी या शीर्षकाखाली हा खटला नोंदवण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपी तिचा पती समर्थ सिंह याला भोपाळ येथील न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर मंत्री दादा भुसेंनी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला हा प्रतिसाद मिळालाय। मनमाड ते मुंबई असा वंदे भारत एक्सप्रेसने हा प्रवास करण्यात आला। आखाती युद्धामुळे खरतर निर्माण झालेली इंधन टंचाईवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलंय आणि त्यालाच प्रतिसाद देत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी आज मनमाड इथून मुंबईला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला। पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाचं सर्वांनी पालन करून जास्तीत जास्त इंधन कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत मंत्री भुसे यांनी व्यक्त केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।